स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे पुत्र निरंजन नाईक यांची पुसदमध्ये जाहीर सभा. पुसद शहरात दिनांक 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता चिंतामणी मंदिराजवळ कार्ला रोड पुसद येथे स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे सुपुत्र निरंजन नाईक यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे पुसद तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जाहीर सभेत निरंजन नाईक विविध स्थानिक प्रश्नांवर आपले मत मांडणार असून आगामी राजकीय घडामोडीवरही भाष्य करण्याची शक्यता आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश या सभेतून दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या सभेबाबत आयोजकांनी पुसद शहरातील यशवंत रंगमंदिर या ग्राउंडची मागणी केली होती, परंतु प्रशासनाकडून सदर ग्राउंड सभेकरिता देण्यासाठी नकार देण्यात आला होता. त्यानंतर मग आता ही सभा कार्ला रोडवरील चिंतामणी मंदिराजवळील ग्राउंडवर घेण्यात येणार आहे. आदित्य जाधव. आणि जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या पुसद शहरात आपण वसंतरावजी नाईक साहेब यांचे चिरंजीव निरंजन नाईक साहेब यांची एक सभा घेणार आहोत. आणि या सभेकरिता आम्ही 21 तारीख अशी ठरवली होती. आणि सभा कुठे घ्यायची तर पुसद येथील यशवंत रंगमंदिर, यशवंत स्टेडियम ज्याला आपण म्हणतो, तिथे आम्ही ही सभा आयोजित करण्याचं ठरवलं होतं. त्या संबंधीचे रितसर कायदेशीर आम्ही कागदपत्र वगैरे सचिवा वगैरेकडे दिले, क्रीडा संकुल सचिवाकडे. आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट तहसीलदार मॅडम यांच्याकडे गेले, पण त्यांनी ते नकारलं आहे. आणि त्यांचं त्यामध्ये म्हणणं असं आहे की 21 मार्च 2026 रोजी तालुका क्रीडा संकुल पुसदच्या मैदानाची मागणी केली आहे. आपल्या पत्रामध्ये संबंधित विषयाची स्पष्टता होत नसून आपल्याद्वारा कोणतीही स्पर्धा किंवा शासकीय कार्यक्रम घेण्यात येणार नाही असे समजते. शासकीय क्रीडा मैदान हे केवळ शासकीय व अशासकीय स्पर्धेकरिता उपलब्ध करून देण्यात येते. कुठल्याही राजकीय उपक्रमाकरिता किंवा सामाजिक शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा कार्यक्रमाची जोखीम तालुका क्रीडा संकुल समिती घेऊ शकत नाही. करिता आपणास या कार्यक्रमाकरिता क्रीडा संकुलाच्या मैदानाचे आरक्षण नाकारण्यात येत आहे. करिता आपल्या माहिती सादर. तर आमचं यावर असं म्हणणं आहे, हे कार्यक्रम ठीक आहे, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमाकरिता तुम्ही संकुल म्हणजे तो मैदान देऊ शकत नाही. तर हे कार्यक्रम सामाजिक आहे. आणि या आधी यशवंत स्टेडियमवर जर आपण त्याचे पूर्व परिस्थिती बघितली तर त्यामध्ये अनेक कार्यक्रम झालेले आहेत, अनेक सभा झालेल्या आहेत, त्यामध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम झालेले आहेत. 5 ते 6 महिन्याआधीच बंजारा समाज आणि आदिवासी समाजाचा जो एसटी आरक्षणाचा मोर्चा होता तो सुद्धा तिथे पार पडलेला आहे, त्याची सभा सुद्धा तिथे झालेली आहे. तर असे अनेक कार्यक्रम तिथे झालेले आहेत. तर मग हीच सभा का नाकारल्या जात आहे? आणि या संबंधीची आम्ही तहसीलदार मॅडम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की असा GR नाही आहे. म्हटलं तुम्ही GR पाठवा. तर GR मॅडमने जेव्हा आम्हाला GR पाठवला त्या GR मध्येही असं कुठल्याही प्रकारची नियमावली नाही आहे, कुठल्याही प्रकारे असं नमूद केलेलं नाही की तुम्ही सामाजिक कार्यक्रम घेऊ शकत नाही. राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम तुम्ही तिथे घेऊ शकत नाही. पण यशवंत रंगमंदिरावर धार्मिक कार्यक्रम सुद्धा झालेले आहेत, विविध संघटनांचे कार्यक्रम सुद्धा तिथे झालेले आहेत. तर याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत आणि याच्या नोंदी तहसील कार्यालयात सुद्धा असतील, नगरपालिकेत सुद्धा असतील. तर मॅडमला आम्ही ह्या गोष्टी विचारल्या असता त्यांनी म्हटलं की एक जी क्रीडा संकुल समिती आहे ती स्थापन झालेली आहे. आणि जेव्हा त्यांना विचारलं की याचे मग अध्यक्ष कोण आहेत, तर त्यांनी सांगितलं की याची कार्याध्यक्षा मी आहे. आणि त्यानंतर सदस्य म्हणून माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी ह्या आहेत. तर आणि अध्यक्ष म्हणून आमदार साहेब आहेत. तर आमचं हेच म्हणणं आहे की नाईक साहेबांची, वसंतरावजी नाईक साहेबांच्या मुलांची सभा का तुम्ही थांबवत आहात? यामागे नेमकं कारण काय आहे? ते समाजाशी बोलण्याकरिता येत आहे. समाजाची नाराजगी जी झालेली आहे एक मागच्या काही काळात ती दूर करण्याकरिता येत आहे, समाज जागृती करण्याकरिता येत आहेत. यामध्ये समाजात मतभेद होण्याचे कुठलेही कारण नाही आहे. आणि तुम्हाला कोणाला तरी उत्तर द्यायचे असतील, तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना उत्तर द्यायचे असतील किंवा कोणा इतर व्यक्तीला उत्तर द्यायचं असेल, पण आम्हाला सुद्धा कुठेतरी वसंतरावजी नाईक साहेबांना उत्तरदायी आम्ही आहोत. जर नाईक साहेब आज आम्हाला वरतून पाहत असतील तर त्यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल
की त्यांचे जे आमच्यावर अनंत उपकार आहेत आणि त्यांच्या मुलांच्या या सभेत जे अडथळे येत आहेत ते जर आम्ही सोडवू शकत नसेल तर कुठेतरी ही आमची नामुष्की आहे. त्यासाठी आम्ही नाराजी व्यक्त करतो. पण अजूनही या गोष्टीला आम्ही अडथळा म्हणून घेत आहोत. नाईक साहेबांच्या मुलांचा झालेला अपमान म्हणून याला आम्ही घेणार नाही आहोत, कारण हे अडथळे आहेत आमच्या सभेमध्ये येणारे. तर याला आम्ही अजूनही अडथळा म्हणूनच घेत आहोत. पण याला जर समाजाने अपमान म्हणून घेतला, अपमान म्हणून समजलं की नाईक साहेबांच्या मुलांचा हा अपमान आहे आणि हे आम्ही सहन करणार नाही, तर त्यामुळे कदाचित समाजामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात आणि याला सर्वस्वी पत्रव्यवहार करणारे प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील. जय सेवालाल. मी निरंजन वसंतराव नाईक. मी 21 तारखेला पुसद नगरीमध्ये येणार आहे एक सभा घ्यायला. काही लोकांचा प्रयत्न चालू आहे ती सभा रोखायची आणि मी पण बघतो की माझ्या वडिलांच्या गावात यायला कोण रोखतो मला, आणि मला तिकडे यायचं आहे कारण की मला फारसे महत्वाचे मुद्दे माझ्या लोकांशी बोलायचं आहे. आणि मी तुम्हाला विनंती करतो की जेवढे तुम्ही लोक येऊ शकतात सभामध्ये ते तुम्ही या आणि या चांगल्या कामाला प्रोत्साहन द्या. थँक्यू.